तो चालू ना ते 2 मिनिटं तिकडे हे करतो मी जर अजून घ्यायचं असेल तर आपण घ्यायचं. आणतो एक राज्यातल्या कोणत्याही भाविकांची, कोणत्याही शेतकऱ्याची, कोणत्याही वाहनधारकाची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नसतानासुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 लाख कोटीचं बजेट असलेला हा रस्ता केवळ ठेकेदारांना जगवण्यासाठी, ठेकेदारांना पोसण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टर लॉबीचं हित जपण्यासाठी हा रस्ता केला जातो आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदाराचं हित जपत असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना भूमिहीन केलं जातं आहे. त्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं प्रचंड नुकसान केलं जातं आहे. कवडी मोल किमतीनं जर शेतजमीन घेऊन रस्ता करणार असाल तर हा रस्ता होऊ देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं क्षेत्र तासगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. डाळिंबाचं क्षेत्र आटपाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मिरज तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे. म्हणजे हा सगळा बागायती पट्टा या शक्तिपीठ महामार्गासाठी जाणार आहे. आणि सांगलवाडी, पद्माळे, कर्नाळ ही महापूरग्रस्त गावं आहेत. आणि ह्या पूल झाल्यानंतर, या ठिकाणी प्रचंड पूल झाल्यानंतर ही गावं आणखी पाण्याखाली डुबणार आहेत. म्हणजे संपूर्ण गावं पाण्याखाली जाणार आहेत. म्हणजे ही गावं पुनर्वसित करावे लागतील. म्हणजे गावं उठवून शेतकऱ्यांना देशेधोडीला लावून जर हा रस्ता होणार असेल, तो रस्ता कोणत्याही परिस्थितीत रद्दच झाला पाहिजे. यासाठी आज आम्ही आमच्या शरीरातलं रक्त काढलेलं आहे. रक्ताचा अभिषेक घालून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहेत. आज आम्ही आमचं रक्त सांडतोय, पण या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागले तरी चालतील, पण राज्यकर्त्यांचं रक्त सांडू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग आम्ही रद्द करूच, हा निर्धार आज सांगलीवाडीमध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे. आज या ठिकाणी बुधगाव, पद्माळ, सांगलीवाडी, कर्नाळ या भागातील सर्व शेतकरी आलेले आहेत. आणि सांगलीवाडीमध्ये आज ही मीटिंग आयोजित केलेली आहे. सगळ्यांनी रक्त काढलेलं आहे, रक्ताने पत्र लिहिलेलं आहे. या मुख्यमंत्र्यांना जाग येण्यासाठी रक्तानं पत्र लिहिलेलं आहे. शक्तिपीठ होणार नाही असं निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं होतं. आणि निवडणूक झाल्या लगेच शक्तिपीठचं काम चालू झालेलं आहे. याचा अर्थ काय? तुम्हाला शक्तिपीठमधच्या कॉन्ट्रॅक्टरकडं या निवडणुकीसाठी लागणारे पैसे घ्यायचं होतं आणि ते पैसे घेतले. त्या पैशात जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकला आणि आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय, शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय, असं चर्चा शेतकऱ्यांच्या मध्ये चालू आहे. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जे आमदार आहेत भाजपचे, ते आम्हाला पाठिंबा देतात की शेतकऱ्यांची जमीन जाता कामा नाही, शक्तिपीठ होता कामा नाही. त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की कुठल्या आमदारांचा पाठिंबा या शक्तिपीठाला आहे का खोटं बोलतात हे नेमकं आम्हाला कळायला पाहिजे शेतकऱ्यांना. इथून पुढं हा लढा तीव्र करू. रक्ताचं पाठ सांडलं तर चालतील, मात्र या सांगलीवाडी गावातून शक्तिपीठ होऊन देणार नाही, या ठिकाणी मी ठणकावून सांगतो. मी एक सांगलीवाडीतील नागरिक म्हणून बोलतो आणि शेतकरी. आमचं सांगलीवाडी गाव हे आधीच पूरग्रस्त असल्यामुळं जवळजवळ 90% पाण्याखाली जातं. जर यो शक्तिपीठ रस्ता झाला तर आमचं गाव 100% पुनर्वसन करायला लागेल. शेतकऱ्यांच्या हजारो एकरी जमीन जाऊन आमचे इथली तरुण पोरं बेकार होतील. त्यामुळं आम्ही शक्तिपीठ रस्त्याला आम्ही सांगलीवाडीतून तीव्र विरोध करत आहे व निषेध करत आहे महाराष्ट्र शासनाचा.